व्हिडिओ करा पुढे करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल, लाईकबद्दल, कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे. 15 ऑगस्ट दिवशी मुलांना मिस्टरांना सुट्टी होती, त्यामुळे हा प्लॅन आमचा अचानक ठरलेला होता. आज आम्ही सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध दंडोबा येथे भेट दिली. अचानक ठरलेल्या या प्रवासाने मन अगदी प्रसन्न झालं. दंडोबा हा निसर्गरम्य डोंगराळ भाग असून पावसाळ्यात इथला हिरवागार निसर्ग, धुक्यांनी भरलेले डोंगर आणि थंड शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं. येथे भगवान महादेवांना समर्पित दंडोबा देवस्थान आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. धार्मिक श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर दंडोबा हे नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे. त्यामुळे अनेक पर्यटक, ट्रेकिंग प्रेमी आणि निसर्गप्रेमी येथे भेट देतात. निसर्ग, भ्रमंती आणि फोटोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम आहे. शहराच्या गडबडीपासून दूर शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी दंडोबा हे खूपच छान ठिकाण आहे. सुंदर नजारे आहेत. तिथे छोटं महादेवाचं मंदिर आहे जे दंडोबा टेकडीवर आहे. काय हो? हनुमान मंदिर एक आहे, शिव मंदिर एक आहे. चले सगळीकडे फिरून घेतलं आणि तर थोडंसं बसलो. घरूनच आणलेलं होतं जेवण, त्यानं आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण करून घेतलं छान असं. आणि तर चालू होतं फोटोशूट. मस्त असं वातावरण, त्यात पाऊस ये जा करत होता आणि काही थोडं ऊन पण पडायचं, थोडा पाऊस पण पडायचा.